लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता सिद्धू दळवींच्या गेटच्या बाहेरच उभा राहून भावनाची वाट बघत असतो. घरातल्या सर्वांना त्याचं काहीही वाटत नाही, पण भावनाला आता सिद्धूची दया आलेली असते. भावना आता सिद्धूला भेटायला येते आणि त्याची अवस्था बघून भावनाच्या डोळ्यात अगदी पाणी आलेलं असतं. भावनाला आलेलं पाहून सिद्धूला खूप आनंद होतो. सिद्धू म्हणतो की भावना मॅडम, तुम्ही इथे भेटण्यासाठी मला आलात त्याचं मला खूप भारी वाटतंय आणि मला तुम्हाला काही सांगायचं आहे. भावना मॅडम, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मी तुमचा खूप आदर करतो आणि बायको म्हणून सुद्धा तुमचा स्वीकार करणार आहे. तर तुम्हाला घरी घेऊन जाण्यासाठीच मी इथं थांबलेलो आहे. भावना म्हणते की तुम्ही इथे असं उभं राहून काय सिद्ध करत आहात. सिद्धू म्हणतो की मला तुम्हाला माझ्या घरी घेऊन जायचं आहे, बायकोचा मान द्यायचा आहे आणि सुनेचा सुद्धा मान द्यायचा आहे. सगळं सांसारिक सुख तुम्हाला द्यायचं आहे, जे की तुम्हाला आजपर्यंत मिळालं नाही. ते मला तुम्हाला सगळं सुख तुमच्या पदरात टाकायचं आहे. तेव्हा तुम्ही माझ्यासोबत बिनधास्त चला. मी तुमची खूप काळजी घेईन आणि मला तुमचे खूप आदर वाटतो. भावना म्हणते की सिद्धिराज, चुकताय तुम्ही. नात्यामध्ये फक्त प्रेम आणि आदर महत्त्वाचा नसून विश्वाससुद्धा महत्त्वाचा आहे आणि आपल्यामध्ये तोच विश्वास नाही आहे, त्याच विश्वासाला तडा गेलेला आहे. तुम्ही मला विश्वासात घेऊन जर सगळं सांगितलं असतं, घरातल्यांना जर सगळं सांगितलं असतं, तर आपण नवीन नात्यामध्ये, घट्ट नात्यामध्ये बांधलो गेलो असतो. पण आता या नात्याला काहीच अर्थ उरलेला नाही आहे आणि तुम्ही एकटेच इथे उभे राहिलेले आहात. तुमच्या घरातल्यांना मी सून म्हणून अजिबात मान्य नाही आहे. तुमच्या आजीला तर मी काळी सावली वाटते. तुमच्या घरातल्यांनाच ही सून म्हणून मान्य नसेल तर कोणत्या तोंडाने मी तुमच्या घरी येणार आहे. माझी एक अट आहे तुमच्या पुढे आणि मग मी तुमच्याबरोबर यायला तयार आहे. ती अट तुम्ही पूर्ण करा, मगच मी तुमच्यासोबत येईल. काय भावना कोणती अट सांगणार आहे सिद्धूला आणि सिद्धू ती अट मान्य करून भावनाला घरी घेऊन जाण्यात यशस्वी होईल का, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल.